श्री काशीखंड अध्याय 2. श्री गणेशाय नमः. मग ब्रह्मसूते पुढे येता तव देखिली शीतकराची दुहिता. त्या नर्मदेसी झाला वंदिता. नारद मुनी तो तियेसी मीनली असे कावेरी. त्या संगमी मुनी स्नान करी. दर्शन करुणी ओंकारी मग नमन करीतसे. मग पवन वेगे निघता झाला. तव पुढे विंध्याद्री देखिला. मग तो नारद संतोषला देखोनिया रमणीय वन. देखिली गिरीची शिखरे किती 21 खणांची दामोदरे. जैसी का गंधर्व नगरे उद्भवली स्वर्गी. देखिल्या असंख्य वनस्पती मज वर्णावया कैची मती. परिसंकलित श्रोतयांप्रती करू निरूपण. नाना जातींचे वल्ली भार वल्ली वेष्ठित तरुवर. आम्रवृक्ष औदुंबर सायु घुरे अंजीरते. कुडे आपटे धामणी खदीर हरडे व्याहाडणी. बोरांटिया शार्दूळ आणि नभचुंबित असंख्यात. चिंचा जांभळी बदरी बाभळी नारिंगी घोटबोरी. रायावळे भोंकरी सालफळी बहुसाल. बिल्व मधुवृक्षांची दाटणी देवदारांनी टेंभुरणी. ताडमाड मालिनी केतकी बीबी पांगारे. फणसी गंभीरी नारी केळी कपित्थ वृक्ष कर्पूर कर्दळी. मांदार वृक्ष द्राक्षफळी फळलिया बहुसाल. जाई जुई आणि केतकी ती मोगरी शतपत्रा मालती. बकुळ शेवंती बहुजाती आणि कपारी जातक. ऐशा वनस्पती सांगता स्कंद पुराणी असे विस्तीर्णता. परिसंकलित बोलिलो श्रोता श्रवण केले पाहिजे. ऐसी ते वनस्पती स्त्रिया वसे पूर्ण विद्यांद्रीचिया ठाया. तरी ते आता वर्णावया कैची मती मज असे. तरी ते वन स्त्रिया आता कैसी रचिजे हस्तपादादी केसी. अंबरभूषणे दिजे तियेसी ती कायसी कवण. ना तरी लक्ष्मीचे भूषण आणिजे तेची वन स्त्रियेसी दिजे. एरवी आणखी मेळविजे कोठुनी तरी श्रोते. ऐसा जरी बोलावा प्रश्न श्रोता तरी बहुविचक्षण. ती लक्ष्मीची भूषणे मेळवून केवी घडवेल वन स्त्रिया. तरी असो द्वैतवाणी आता असे जे स्कंद पुराणी. तेची लेवू श्रवणी श्रोतयांचे आदरे. बण स्त्रियेची भूषणे आणिली तेने लक्ष्मी शृंगारिली. की ते विष्णुकांता अवघी घडिली वनस्पतीचीच पै. तरी वनस्पती कैसी ते कवण वृक्षवल्ली धान्यादी तृण. तेने हरिहरा विरिंचची मन विश्रांती पावे सर्वदा. तरी ते दिव्य वनस्पतीची आरंभिली कांता हरीची. हे होय वन स्त्रियेची सहोदरी साक्षात. दिव्य वल्लीचे जे फळ तेची काय वनस्पतीचे मूळ. त्या तळी जे न करकमळ की जे तीरभाव पुष्पांचे. ब्रह्मवृक्षाचे जे पुष्प तेची वन स्त्रियेचे नास. वैडूर्यवल्ली सुहास्य अधरपुट सर्वथा. दिव्य तेजोमय जी कमळे वरी मीनली सुनीळ अली कुळे. तिची जाणा चक्षु बुबुळे वन स्त्रियेची शोभिवंत. दाडिमी बीजे दशना मध्ये सोलवी दळाची रसना. दिव्य तेजभूषण श्रवणा तरुण वृक्ष गर्भाचिया. कपित्थ तरुची फळे सदट ती वक्षास्थळींची पीनकूट. ऊर्ध्व उदरी रोमरेखा सुभट केतकी दळ गर्भीचे. तैलपुष्पांची सखोल नाभी जाण रंभास्तंभ दिव्य चरण. आता जे अंबरभूषण ते कवन कायसे. प्रोत सुरंभेची गर्भपत्रे तिची शुद्ध कायेसी वस्त्रे. सुवर्णफळेची माणिके विचित्रे तोची हार कंठी. द्रुमलता जे अचळू तेची वनस्पतीचे पट्टकुडू. चंपक वृक्षाचे जे कमळू तेची मुक्त नासिकी. ब्रह्मदंडीचिया कडिका त्या वन स्त्रियेचिया अंगोळिका.
त्याच परी रत्न जडित मुद्रिका, रुद्राक्ष फळ तरुचिया, सुवर्ण कमळ विकसे, तेची वन स्त्रियेचे मौळी विलसे, भाळी कुंकुम रेखिले दिसे, डाळिंबी पुष्पाचे, लक्ष्मी वनस्त्रिया आपण, हे वनस्पतीची घडिली संपूर्ण, मग तियेसी समर्पण केली नंदीने हरीसी, नंदीमुखी जन्म कमळ जेसी, तरी वनस्पतीची घडिली कैसी, ते संकलित श्रोतयांसी करू निरूपण अवधारा, महाप्रळयाचे अवसानी देवासी होतसे महापळणी, ते काकुळती लागती भिवुनी, रिघती गिरी कंदरी, तै ब्रह्मादिका होतसे वळसा, त्यजुनी शक्ती ग्रह वेवसा, मग भांबावती दश दिशा, मौने महदादींचे, तै लक्ष्मी विसरे हरी, मग बोभाईत दीर्घस्वरी, अहो वनस्त्रिये अवधारी, शरण आले तुज लागी, अहो वनस्पती सकळजनी, श्रीहरी गेला मज सोडुनी, तुम्ही रक्षावे मज लागुनी, म्हणूनी आले या ठाया, ते सर्व शृंगारेसी कामिनी, राहिली वनस्पती घटी व्यापुनी, जैशी शुक्ती गर्भी लसे खाणी, मुक्ता फळांची पै, ते शतैक संवत्सर जपती वरुणाग्नी समीर, करावया लागी संहार चहू खाणींचा एकदाची, मग येता प्रळयाचे अवसान, तेव्हा वनस्पती भक्षितो वरुण, मग शतवर्षे वृष्टी करुण विनाश करी, मग ते जळ कोंदले त्रिभुवनी, तयासी संहारी तसे प्रळयवन्ही, मग असे त्रैलोक्य व्यापुनी, महाज्वाळा तेची पै, ऐसा त्रिभुवनींचा ज्वाळ, तो महाप्रळयाचा वडवानळ, त्यासी झडपोनी करी कवळ, महाचंडवात तो, चंडवात कोंदाटला तो महदाकाशे ग्रासिला, महातत्वी समरस जाहला पंचभूतांच्या, वरुणे भक्षिल्या वनस्पती तयांच्या घटी लक्ष्मी होती, मग तया वरुणाप्रती भक्षिले वडवानळे, मग ते त्रिभुवनींची ज्वाळा लहरी, चंडवात भक्षी झडकरी, मग राहिले तया भीतरी बीज लक्ष्मीचे, तै या तिहींचा अवतार उद्भवला नंदिकेश्वर, मग तयाचे मुखी उद्भवला जन्मांकुर लक्ष्मीचा ते वेळे, मुख कमळी जन्म लक्ष्मीसी, म्हणोनी नाम तियेसी, मग ते समर्पिला विष्णूसी नंदिकेश्वरे ते धवा, नवलकर्णी कर्तयाची, कोणा न कळे सर्वथाची, मग पाहे भावार्थ सत्यची कैसे काय योजितो, म्हणोनी सिंधुजा नाम पावली, ऐसी प्रळयाची जे अत्यंत युक्ती, महालक्ष्मी सांगे अगस्ती प्रती ते कथा असे जी पुढती, महाप्रळयाची हे सांगावया काय कारण, नारदे देखिले विद्याद्रीचे वण, म्हणोनी सांगितले गुणवर्णन लक्ष्मी वनाश्रियेचे, तरी आता ते वन श्रियेसी मंदिरे दामोदरे पाहिजेत जैसी, ते वनस्पती मध्ये कवन कैसी ते करू आता निरूपण, नाना जातींचे दिव्य तरुवार, एका माझी एक गुंतले अपार, तेथे मार्गंडाचे सहस्त्रकर संचरो न शकती सर्वथा, गिरिमस्तकींची नीरे तळवटा धावती उर्गाकारे, तेने भरली ती सरोवरे पूर्णांबुची, तेथे क्रीडती हंस चकोर आणि दीर्घध्वनीचे मयूर, तेथे उद्भवती पंचमस्वर कोकिळादी पक्षियांचे, तेथे नाना जातींची या शब्दध्वनी, की त्या श्रुतीत रहाटती वैखरींनी, त्या वनश्रियेचे भवानी होत असती गायने, तेथे पर्वतांची महाकंदरे वरी द्रुम पटले शिखराकारे, तीच काय होती दामोदरे वनश्रियेची, ब्रह्मकुमुदिनीची कमळे, तीच विकासली इंदुकोटी मंडळे, त्यांसी वेष्टिली नक्षत्रे सकळे त्या श्वेत पुष्पयाती, चंपक वृक्षाची फुले उदित, त्याची दीपिका ज्योती तेज बहुत, तेथे षट्रपद झेपावत, तेची होती तेथे पतंग, ऐसे वाखाणिता वनश्रियेसी, उपमा न पुरे त्रैलोक्यासी, नाना सुगंध जातीसी, कवन श्रद्धा कैसी करी, ऐसा तो विद्याद्री आपुले धामी, द्विरूप म्हण विजय स्थावर जंगमी, तेने ब्रह्मपुत्र देखिला योमी,
येता नारद मुनी तो देखिला ब्रह्मचर्य का सोटा, मृगाजीने शोभला जोगटा, दंडकमंडलू मस्तकी जटा, वात स्पर्शे उडताती, ऐसा अवधूत योगी राज, तो महाज्ञानी त्रैलोक्य पूज्य, दिव्य देही दिव्य तेज सूर्यमंडळ जयापरी, ऐसा तो ब्रह्मचारी ब्रह्मवंद्य, जवळी आला मुनी नारद, मग तेने दिला आशीर्वाद विंध्याचळासी. मग विद्याद्री बद्ध करेसी नमस्कारी नारदासी, म्हणे सकळ जन्म आजीचे दिवशी, आले मुनी मम ठाया, मग झाले क्षेमालिंगण, विद्याद्री करिता झाला स्तवन, म्हणे फळ जी माझे जप तप साधन, जे दर्शनास्वये आले ती, जन्मांतरीचे यज्ञ होम, साधिले होते व्रत नेम, ते आजी सुफळ झाले नाम, धराधर माझे की, तरी माझे नाम जे धराधर, तेने धन्य देखिला योगीश्वर, आजी माझा पुण्य तरुवर, फळलासे बहुफळी, ऐसी विद्याद्री स्तुती करीत, परिसोनी विश्वासला ब्रह्मसूत, मग क्षण एक राहुणी निवांत, लाविले नेत्र तयाने, जेवी समरी शस्त्रघात, महाक्षत्रिय मूर्छित, तैसा तो खोंचला ब्रह्मसूत, विद्याद्रीचे वचने, मग शैलवदे नारदा प्रती, स्वामी का तुम्ही विश्रामलेती, क्षमा करोनी मज प्रती श्रवण करवा स्वामिया. मग नारद वदे मधुरवाणी, आम्ही गमन करीतो त्रिभुवनी, परी विपरीत ऐकिले श्रवणी आजी या वेळे, धराधर नाम तुझ प्रत, हे तुझ्या ठाई विपरीत, ते ऐकिले आजी सत्य, म्हणून मौन धरियेले, धराधर नामाचे गिरीवर, तेही नाही म्हणवीत धराधर, परी तुझ्या ठाई हे अगोचर, ऐकिले जाण एकाळी, शैल हे नाम नव्हे तुझे, या नामाचे असे थोर ओझे, तरी प्रत्युत्तर परिसे माझे गिरीवरा तू ए समयी, अष्टकुळाचळ रचिले पृथ्वीवरी, अवधियांचा स्वामी हे माद्री, नाही अनुवादली त्याची वैखरी, हे गुण नाम जाणावे, अरे धराधर नाम त्या मेरूचे, सर्व गिरीवर दास्य करीती त्याचे, हे व्रथा उत्तर तुझे वैखरीचे, अनुवादलासी गिरीवरा. मग विद्याद्री वदे प्रत्युत्तर, कायजी वाखाणिता मेरू गिरीवर, मज हुनी महिमा थोर कैसा पाहू आजी तो, मी समर्थ विंध्याचळ, मजसी तो न तुळे उदयाचळ, अग्निकोणींचा महामौळ लिंग पर्वत तो असे, दक्षिणेस असे मैलागिरी, त्यावरी चंदन तरु वेष्टिले विखारी, इतुकेन तो महिमासरी, केवी पावेल आमुची, हेमकूट असे नैऋत्य कोणी, तो क्षिती कूटची आमुचे मनी, इतुकेन तो आम्हाहुनी केवी थोर म्हणवितसे, पश्चिमे असे गंधगिरी, गंधर्व असती त्या पाठारी, इतुकेन आमची सरी, कैशी पावेल कळेना, वायव्य दिशेस असे षटपर्वत, त्यावरी वसत असे मारुत, इतुकेन तो महिमेंत, केवी मज हुनी आगळा, उत्तरे क्षीरार्णवाचे तिरी, पर्वत असे मंदरागिरी, त्याचे मस्तकी त्रिपुरारी, होता ऐशी सहस्र वर्षे, रुद्रगिरी असे ईशान कोणी, तेथे असती एकादश शूळ पाणी, ओ आमुचे स्पर्ध लागुनी तुळले कैसा नेनवे, अमृतवल्ली असती द्रोणाचळी, म्हणून श्रेष्ठ तो या भूतळी, परी आमुचे स्पर्धेची नवाडी, पावेल तो कैसेनी, तुम्ही वाखाणिता ज्याचे महत्व, त्या हेमगिरीस सकळांचे स्वामित्व, परी त्याच्या ठाई असे जडत्व, तो आम्हा केवी तुळो पाहे, ऐसी ऐकुणी न्यूनता, क्रोधनावरेची ब्रह्मसूता, त्यानंतर झालासे बोलता, विद्याद्री पाहे हा, गिरींचा प्रताप सर्व्यर्थ, आपला म्हणविसी समर्थ, ऐसा कोणता रे पुरुषार्थ, असेल तुझा न कळे तो, पुढीलासी बोले अपमानी, आपुला सांगे पराक्रम सद्गुणी, तो जन्म पावे अधमखानी, सुकरादी पशुव्यातीचे, आपणासी नसे ज्ञान त्रिशुद्धी, पुढीलांते नाना प्रबोधी, नुमजे
वेदार्थाची शुद्धी तो होय वण सुकर. फुकटची मान्य होय लोकांसी पुढीलांचे महत्व निर्भस्ती. जो बोलिजे महामुखैसी तो मूर्ख एक सहस्त्रांत. सुबुद्धीचा नेने विचार आणि धरी जाणीवेचा अहंकार. दूतो होईल धर वृक्ष कोटरींचा. सत्यासी म्हणे हे व्रथा आणि खंडी जो शुद्ध वेदार्था. तो जाय जी यमपंथा चंद्रार्कवरी जाणपा. सत्याचा माणी त्रास असत्याचा करी हव्यास. तो निश्चये जाणावा पुरुष अल्पायुषी सर्वथा. सत्पुरुषांची करी निर्भस्ती आणि खंडी पुढीलांची आशा. तरी तो होय यमदंडे पिसा 30 सहस्र वर्षेवरी. उगीच मान्यता आवगे पुढीला आपुरले श्रेय सांगे. परद्रव्य हरणी चित्त वृत्ती न भंगे तो एक मूर्ख जाणावा. सत्पात्र देखिल्या दृष्टी न वंचे तयाची भेटी. न्यायोपर्जित दिजे ध्यान धान्य मुष्टी ते कोटी पुण्य जाणावे. अन्यायाने द्रव्य हरी आणि जो ब्राह्मण भोजन करी. तो दातागिरी कंदरी भोगी नाना योनी निरंतर. ऐशा धर्माची युक्ती नारद सांगे. विद्यांद्री प्रती आता तुम्ही भावेगा क्षितिपती. विंध्यांचळ पर्वतांचा आता तू करीसी मेरुशी स्पर्धा. तरी शैला मान्य होसी रे विविधा. परी मेरू तुल्य न होसी कदा. करी करावे मेरूचे दास्य. तू आणि शेधिले गिरीवर आता पृथ्वीवरी तुची थोर. ऐसे वदोनिया ब्रह्मकुमार निघता झाला तेथोनिया. आता स्वस्थ नाद गा आपुले मंदिरी. तू एक थोर पृथ्वीवरी. ऐसे म्हणून या झडकारे निघाला मुनी नारद तो. स्वर्गपंथ क्रमी मुनीश्वर तव तो शैल झाला चिंतातुर. म्हणे माझा न घडे आदर. नारद मुखे प्रकटे चिंतेची अवस्था. तो नर अंतरला आत्महिता. चिंतेने चंचळ होय काता. पद्मनाभाची ते धवा. चिंता प्रहरी सद्बुद्धी. चिंता उद्भवी विपरीत बुद्धी. चिंता विमुख करी सिद्धी. साध्य ते असाध्य करीतसे. चिंतार्णवी पडिल्या पुरुषा. मग विसरे ग्रह व्यवसा. प्राप्त होय उत्तर दशा हे कारण चिंतेचे. चिंता प्रवर्ते जया नरा. तै ओहटे दिसे वादनामृत करा. क्रश व्हावया शरीरा हेची होय मूळ चिंता. चिंतार्णवाची आलहरी येती. तै पियुषाची हालाहले होती. क्षुधा अवीट सुषुप्ती अरुची होय नरासी. चिंतेने प्रवर्ते मौन तेने होय हृदय शून्य. स्वस्थ असता दिसे न्यून पदार्थ मात्र देहासी. चिंता हरवी द्रव्यार्थ तेने दिसे मंद पुरुषार्थ. चिंतेस प्रहारी हतो समर्थ त्रैलोक्या माझारी. विनाशे देहाची धारणा अकल्प होय हरिस्मरणा. पालटे हृदयींची वासना मग तो दैवहीन सहजची. ऐसा तो विद्यांद्री चिंतार्णवी पडिला भारी. मग चिंता प्रहरुनी स्मरी काय एक मानसी. म्हणे विरिंचीचा तो जो आत्मज. नारद नामे तेजापुंज तो की आला सहज. श्रद्धा भक्ती न घडे मज हस्ते. जडो माझे सामर्थ्य पूर्ण. पूजिला नाही विधी नंदन. आता त्यास मानपात्र मान. भेटेल कोठे नेनवची. सर्व सामग्री असोनी गृहमेळी. इष्टमित्र आलिया ते काळी. तयासी वंचितो या भूतळी. महामूर्ख जाणावा. सत्पात्र देखुनी दृष्टी. त्यासी दवडुनी घातले नेटी. तो महापातकी ए सृष्टी. धराभार जाणावा. आता असो हा धर्माचार. विद्यांद्रीने स्मरिला विचार. म्हणे आता पुरुषार्थ न करी जो नर. तो निंद्य जगी जाणावा. तयासी ऐहिकणा पारत्रिक जोडले. संसारी निष्फळची क्रमिले. जैसे तृणपर्ण वाते उडविले. तया मृत्यू लोकणा स्वर्ग. आता तरी धरू पुरुषार्थ. पूर्ण करू सर्व मनोरथ. मग मी होईन समर्थ. कुळाचळा माझारी. मग देही कल्पुनिया प्रसंग. उठावला मनोवृत्तीचा वेग. मग क्रमिता जाहला ऊर्ध्व मार्ग. गगनोदरी
जैसा सोमयागाचा धूम उद्भवता लोपे योम, की तो सुपर्ण विहंगम संचरे गगनोदरी, की महाप्रळयाचे अवसानी आकाश पडो पाहे मेदिनी, म्हणून स्तंभ उद्भवला गगनी पाताळ पुटी हुनिया. ऐसा ऊर्ध्व वाढिन्नला विंध्या, केली सुवर्णाचळाची स्पर्धा, मग वसुमती झाली द्विधा, उत्तर दक्षिण द्विभाग. मेरुहुनी 4 कोटी संचरला नभाचे पोटी, मग मौन अवलंबून व्योमपुटी राहिला निश्चळ. शिवदास गोमा विनवी श्रोता, कथेसी श्रवण अर्पिजे आता, होऊ दीजे परिपूर्णता एकाग्र मनाची. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे विंध्यद्री वर्णन नाम द्वितीय अध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.